उत्तर तुमचं होतं. युवराज विचारा, काय विचारायचंय तुम्हाला? विचार करतोय. या जगात घटना घडतात. घटना घडत असताना क्रिया आधी होते की प्रतिक्रिया आधी? अगोदर क्रिया आणि त्या क्रियेविरुद्ध त्याला अनुसंधान होणारी प्रतिक्रिया. म्हणजे क्रिया योग्य असेल तर उमटणारी प्रतिक्रिया योग्य असणार. निश्चितच क्रिया जर अनुचित असेल तर उमटणारी प्रतिक्रिया अनुचित असणार. मग सांगा राजे, या आपल्या कन्येला या उपस्थित स्वयंवरातील द्रुपदी भूपती कुणी पसंत नाही. मग त्यानंतर ती माझ्या बाजूला आली आणि मुखातून पुटपुटली, उपस्थित स्वयंवरात कुणी मला पसंतीस येत नाही. अर्थात सुंदर मातांनी सुंदर मुलांना जन्म देणं बंद केलं की काय? या स्वयंवरात कुणी माझा योग्यतेचा नाही, कुणी माझा पात्रतेचा नाही. मग सांगा राजे, आपल्या मुलीच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द हे स्तुत्य आहे, हे उचित आहे? युवराज अनिक्षित बोला. स्वयंवर मंडपात इतरत्र राजे बसलेले नको तर खोटं तुम्ही वाजवत आहात. काय म्हणेन? तुमच्या बाजूला माझी कन्या आली आणि असं पुटपुटली. वीर रुद्रीला दूषण देणारे शब्द तिच्या मुखातून बाहेर पडले असं तुम्ही म्हणता. पण राजेन बोला, हे लक्षात ठेवा, तुम्ही मगाशी काय म्हणाला? क्रिया अगोदर की प्रतिक्रिया अगोदर? म्हणजे तिच्या हातून कशी क्रिया घडली म्हणून प्रतिक्रिया तुम्ही व्यक्त केला. पण राजा एक लक्षात ठेवा, क्रिया जेव्हा घडते आणि त्याच्या प्रतिक्रिया जेव्हा दिली जाते त्यावेळी स्थळाची काळाची मर्यादा निदान राजकर्त्याला तरी असावी लागते. हे तुम्ही सोयीस्करपणे विसरलात. मी राजा झाला नाही, पण क्षत्रियत्वात जन्म आहे. भावी राजकर्ता म्हणून सारे माझ्याकडे पाहत आहेत, पण माझी पद्धत फार वेगळी आहे. चोरानं चोरी करून गेल्यानंतर मी दिव्यात तेल ओतायला जात नाही. जेव्हा तर तेव्हा परसात मी उमटवून देतो. अर्थात तिनं बोललेले शब्द तेव्हा तिचा हात मी पकडला. वास्तविक ती वधू कक्षात जाऊन आपल्याला बोलून सांगू शकली असती की पिताजी, उपस्थित स्वयंवरात कुणी माझ्या पसंतीस नाही. मग हे शब्द तिने माझ्या बाजूला का पुटपुटाले? आता तुम्ही बोलला काय दिव्यात तेल तुम्ही ओतलं नाही, ही तुमची पद्धत असेल, पण आमची सुद्धा पद्धत अशी आहे. समोरच्या शेतातील पीक उद्ध्वस्त करून पाखऱ्या गेली, नंतर आम्ही गोफळ फिरवत नाही, अगोदरच त्याची तजवीज करतो. कदाचित तुमच्या राजकर्त्यांच्या पद्धती वेगळ्या असतील. तुम्हाला क्षत्रिय राजकर्त्याचा एक पुत्र, एक भावी राजकर्ता म्हणून मी तुमच्याकडे पाहतोय. आणि म्हणून तुम्हाला या खरेला स्वयंवर मंडपात तुम्ही आगमन केलं. तुमचं आगमन आम्ही मान्य केलं, तुमचं सुस्वागत आम्ही केलं. पण राजे, तुम्ही त्या योग्यतेचं नाही राजा विशाल, जेवढ्या माझ्या संस्काराबाबत नक्कीच काय होईना तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडताय, तत्व तुमची कन्या सुद्धा संस्कारमय आहे ना? निश्चितच. पण तिला कळलं एका जबाबदार व्यक्तीचं वर्तन कसं असावं? राजे, जे तुम्ही म्हणता माझ्या मतानुसार ते खोटांडण आहे. खोटांडण नसेल, कारण तुम्हाला तुमच्या बलाचा अभिमान आहे. तुम्हाला बलाभिमान आहे. नाही तर बलाभिमानानं कदाचित असं केल्यावर आपली ही कन्या तुम्हाला मिळेल असं जर तुम्हाला जर वाटत असेल तर ते तुमचं स्वप्न आहे. लक्षात ठेवा. कित्येक देशाचे राजकर्ते बसलेले हे सगळे बहिरे आहेत, त्याला काही त्याने कुणी ऐकलं नाही आणि फक्त तुम्हालाच ऐकू आलं. आणि हे लक्षात ठेवा, तुम्ही प्रतिक्रिया दिली, ही प्रतिक्रिया सर्वांनी डोळे उघडून पाहिली आणि म्हणून आम्हाला बोलावं लागतंय. हे तुमच्या ध्यानी असू द्या. बोला, ऐका. तेव्हा सांप्रत कुणी पाहिले नाही तुम्ही म्हणतात, पण हे शब्द तिच्या मुखातून ऐकता क्षणी या जातीवंत क्षत्रियाच्या मुलाचा आता तुम्ही बहिरे उपमा दिली ती चांगलीच झाली. हे बहिरेच आहे. कदाचित त्यांना ऐकूही गेलं असेल, पण कुणालाही पुरुषार्थ जागृत झाला नसेल, कदाचित तो नसेलही त्यांचा.
पण सातवंत शास्त्राची अवलाद आहे आणि म्हणून तो पुरुषार्थ जागृत झाला तेव्हा मी चुकीचा नव्हे तुमची कन्या होतीची एवढा निरीक्षित हा तुमचा शुद्ध उर्मतपणा समाजाला लागेल कारण राज्य कसं चालवावं राज्याचा गळा कसा हटवावा हे आम्ही पूर्णपणे जाणतो आहोत आणि याला कारण काय असेल तर तुमचं तारुण्य या तारुण्यानं तुम्ही मनमस्त होऊन माझ्या कन्याला स्पर्श केला आणि म्हणूनच म्हणतोय धनाचे चरण या सर्वांना शरण या सगळ्या स्वयंवर मंडपाची क्षमा मागा आणि त्याला सरळ शब्द उच्चारून नका कारण अयोध्येचे मांडलिक वैदेही नगरी आहे वैदेही नगरीचे मांडलिक आम्ही नव्हे तेव्हा मांडलिकाला सम्राटांचे पाय घालावे अंकुश केवळ प्राधान्यतेनं सम्राटांचा असतो तेव्हा तुमची चूक मान्य करा तुमच्या कन्याची चूक मान्य करा त्यापेक्षा नाहीला जर म्हणावं लागेल कदाचित तुमचं आणि तुमच्या कन्याचं हे कदाचित नाटक कसा म्हणून नव्हतं कदाचित आम्हा समस्त क्षत्रियांचा उपमत करण्याचा हा विचार तुमचा कशा म्हणून नव्हता आता तुम्ही बोलून गेलात सम्राटशाही सम्राट पण तुमचा ना कदाचित माझ्या मनात शंकेची फार अशी चुकचुकते आहे की इथे येऊन एका सत्ताधाऱ्यानं एका मांडलिकाच्या कन्येचा त्यांनी हस्तस्पर्श करावा तिला घेऊन जावं म्हणजे हे सगळं आम्ही मांडली तुमच्या ताटाखालची मांजरावर बसत मला तसं समजा कारण सम्राटानं आपली हुकुमशाही कधी सुरुवात केली याचा प्रत्यय असू दे हे लक्षात असू दे तर कन्येच्या मुखातून शब्द उमटले असते अभिषिक्त आपल्याला विरोध दर्शवला नसता राजा अभिषिक्त हे लक्षात ठेवा पहा पहा हा संपूर्ण श्रोमय मंडप यावेळी मान खाली घालून आहे याचा अर्थ बहुमत माझ्या बाजूने आज जर का यावेळी मी जर खोटा असतो तर हे सारे राजे शस्त्र अंगावर धरून माझ्यावर धावले असते पण ज्या अर्थी हे सर्व राजे निश्चित आहे खाली माना घालून बसलेले त्या अर्थी हा तुमचा मांडलिक सर्वजण आमचे आहे तेव्हा आता त्यांच्या मतांची गरज मला नाही किंवा माझ्या पिताची नाही सम्राट जनापद सर्वांच्या अंगावर तुटून पडून सर्वांना परास्त करून आलं तेव्हा आता तुमच्या बहुमताची गरज मला नाही मग ही स्वप्न रंगून तुम्ही या ठिकाणी आला राजा एक लक्षात ठेवा अपमान झाल्यावर शूद्र मातीचा कण उडतो तो सुद्धा मस्तकावर जाऊन बसतो आणि म्हणूनच म्हणतोय तुम्ही चुकला आहात तुम्ही जोपर्यंत शरण येत नाही तोपर्यंत तुम्हाला इथून बाहेर जाता वाट्याचा प्रसंग निर्माण होते Thank you.
कुणी न कुणे कुणी न करते जन्मिया ना कुणी सारखे शूरवीराचे कार्य बोलते धर्माने बोलणे वीर ऐक सावी